मित्रमंडळ, कसे आहात तुम्ही? आय हो की तुम्ही मस्त आणि मजेत असाल ना. तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे कल्पना लाईव्ह ब्लॉगवर. तुमचं स्वागत आहे मनापासून. आणि जे पण मला छान छान कमेंट करते, छान छान मला समजते, मला खूप छान वाटते हो तुमच्यासोबत. असं म्हणजे असं वाटत आहे की माझ्या फॅमिलीसोबत मी कधी बोलणार कधी नाही. आणि मी लाईव्ह पण नाही घेऊन राहिली सध्या, कारण की माझी तब्येत नाही, थोडी आजारी पडलेली आहे. कारण की हे दाढ काढलेलं आहे ना, तेव्हापासून माझी तब्येत खराब झालेली आहे. त्याच्यामुळे थोडंसं मला बोलायला पण कमी सांगितलं, म्हणून मी लाईव्ह काही घेत नाही आणि घेतली पण नाही. पण उद्याला 10 वाजता नक्कीच मी लाईव्ह घेणार. तर तुम्हाला सगळ्यांना आमंत्रित करते. नवरात्रीमध्ये काय काय आहे असं नवीन विषय, खूप काही बोलायचं होतं तुमच्यासोबत, पण माझं बोलायचं काही झालं नाही. कारण की मला माहीत नव्हतं की माझ्या दाडासोबत असं तरी होणार आणि माझी आजारी पडणार म्हणून. असं पण मला माहिती नव्हतं. पण काही हरकत नाही, चांगलं होऊन जाणार. आपण 4 दिवस थोडंसं काळजी घ्यावं लागेल, दुसरं काहीच नाही. म्हणून माझे दादा आहे एक, ते म्हणतं लाईव्ह घेत नाही ताई, लाईव्हची वाट बघते. तर सॉरी दादा, कारण की असं परिणाम झाला होता त्याच्यामुळे. कारण की आता मी उद्याला 10 वाजता लाईव्हला नक्कीच येणार, तर तुम्ही या सगळे. आणि रूपाताईला पण सांगाल की रूपाताई काळजी करू नका, तुमचं चॅनल छान छान ग्रो करणार आणि छान समोर जाणार. तुम्ही 2 वर्ष झाले तर काय झालं, लोकांना 4-4 वर्ष 5-5 वर्ष होत नाही हो. तुम्ही 2 वर्ष म्हणता. खूप काही कठीण दिवस काढावं लागते यूट्यूब फॅमिलीमध्ये. म्हणजे सोशल मीडिया म्हणजे एक असं नसते, खूप काही परिणाम भोगावं लागते ताई. म्हणून तुम्ही सगळे संघर्ष केलेले आहे, तर सगळ्यांचा विनंती करते की तुमच्या एक ना एक दिवस तुम्ही नक्की समोर जाल आणि एक ना एक दिवस पहा, तुम्ही स्वतः म्हणाल की खरीच गोष्ट झाली. कारण की मी काय काय गोष्ट लाईव्ह पण तुम्ही सेपरेट ठेवा, ज्या काही काही गोष्टी मी नाही सांगू शकत. कारण की व्हिडिओच्या माध्यमातून मी कशी सांगणार तुम्हाला की काय त्याच्यामध्ये परिणाम काय काय असतो. व्हिडिओ डिलीट नाही मारायचं, लाईव्ह डिलीट नाही मारायचं. कारण की जेव्हापर्यंत तुमच्या मॉनिटायझर होत नाही तेव्हापर्यंत तुम्ही काही त्याच्यातलं डिलीट मारायचं तर डिलीट मारायचं नाही. तुम्ही जितके डिलीट माराल थोडासा काळजी करावं लागते, खूप काही काळजी घ्यावं लागेल तुम्हाला मॉनिटायझर होतपर्यंत. आणि असं काही काही गोष्ट सांगायचं, काही काही गोष्ट सांगत नसते लाईव्हमध्ये. स्पेशल ठेवायचं, जास्त करून तर लाईव्ह घ्यायचीच नाही, हे पण विनंती आहे. कारण की ते जर घेत असाल तुम्ही तर त्याच्यात वॉच टाईम वाढत नाही. समजत असेल तर मी सांगते, तुमची इच्छा. मग असं नाही म्हणत, मी सगळ्या ताईला सांगते, ज्यांचं जर चांगलं होत असेल तर मी नक्कीच सांगणार. तर मग हे वाईट मानून घेऊ नका. नाहीतर मला माहिती आहे त्याच्याबद्दल, जे पण गोष्टी मला माहिती आहे मी त्याच्याबद्दल तुम्हाला सांगणार. तर सगळं मित्रमंडळाला नमस्कार. आणि असेच तुम्ही साथ राहा, नेहमीच असत राहा. मी काही रडत नाही, मला थोडं आठवण येते माझ्या आई वडिलांचं, म्हणून थोडं रड तर येणारच. कारण की किती की झालं तर विसरू शकत नाही. जेव्हापर्यंत माझ्या अंदर श्वास आहे, प्राण आहे, तेव्हापर्यंत मी